आणि किती प्यावं यावर माणूस हल्ली गोंधळलेला दिसतो। घोटभर पाणी आणि त्याची भयंकर चर्चा। पाणी कधी प्यावं, किती प्यावं, सकाळी उठल्यावर प्यावं का, झोपण्यापूर्वी प्यावं का, जेवताना प्यावं का, जेवण झाल्यावर की आधी प्यावं, कोंबट प्यावं की गार प्यावं, उभं राहून की बसून प्यावं, हजार प्रश्न। एरवी हे प्रश्न आपल्याला पडलेही नसते, पण आता व्हॉट्सअप आणि युट्यूबवर इतके व्हिडिओ आणि इतकी माहिती मिळते की खरंच नक्की काय आणि काय करायचं हेच कळत नाही। आयुर्वेद तज्ञांच्या मते सर्वात सोपा नियम म्हणजे तहान लागली की पाणी प्यावं आणि तहान भागेल इतकंच पाणी प्यावं, उगीच पाणी पिऊ नये। दिवसभरात 5 बाटल्या, उठल्यावर 2 तांबे, जेवणानंतर 2 तांबे असे पाण्याचे नियम करून पाणी पिऊ नका। आपलं शरीर म्हणजे पाण्याची काही बादली नाही। नको असताना प्यायलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी मूत्राशयावर अकारण जास्तीचा ताण येतो। अन्न पचनासाठी आणि इतर कार्यासाठी शरीराला पाण्याची गरज असते। पाण्याची गरज व्यक्तीची प्रकृती, ऋतू, कोणत्या प्रदेशात तो राहतो, तेथील वातावरण, असलेले त्याला आजार यावरून ठरत असेल। उन्हाळ्यात घामाद्वारे पाण्याचं उत्सर्जन हे म्हणून इतर ऋतूंपेक्षा पाणी जास्त लागतं, पण जर दिवसभर एसीत बसून काम करत असाल तर ही गरज कमी होईल। त्यामुळे तहान कधी लागते याकडे लक्ष द्या। घाम कमी येतो तिथे कमी पाणी प्यायलं तरी चालतं, पण सूत्र तेच, शरीर सांगते तेवढंच पाणी प्यावं। सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना पाणी पिऊ नये। सतत सर्दी होणं, नाक चोळणं, दमा, स्थूलता, रक्तदाब वृद्धी यासारख्या आजारांचं हे कारण ठरतं। वाटलं तर कोंबट घोटभर पाणी घ्यायला काही हरकत नाही। जेवताना जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं पाणी प्यावं। जेवणानंतर भरपूर पाणी प्यायल्यानं मानेच्या वरील भागात किंवा मानेच्या वरील भागांवरील अवयवांचे आजार होतात। आपल्याला एखादा आजार असेल तर डॉक्टरांना विचारून पाणी प्यावं, अकारण स्वतःवर प्रयोग करू नये ही दर्शकांना विनंती आहे। मित्रांनो, आमची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका। सोबतच स्पेशल फॉर यू चॅनलला सबस्क्राईब करायला देखील